पासून सुरू असलेली लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली आहे आणि या योजनेला पैसे देऊन मतमिळवणी करणे असंही विरोधकांनी म्हटलं आहे। योजना सुरू झाल्यापासून या योजनेत अनेक वादग्रस्त मुद्दे आढळून आलेत आणि अलीकडेच तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या आणि यात 14,000 पुरुष लाडके भाऊ म्हणून या योजनेचा लाभ घेत होते, हेही समोर आलं। विरोधकांनी केलेल्या टीकेनुसार 2024च्या निवडणुकीपूर्वी पैसे देऊन मतं मिळवण्यासाठी घाईघाईने ही योजना सुरू करण्यात आली। यामुळे कोट्यवधींचं नुकसान टॅक्स भरणाऱ्या करदात्यांचं झालं आहे। या सगळ्या वादानंतर आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सध्या मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता अधिक वाढवण्यासाठी शिफारस आता केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे। कारण महागाई वाढत असताना महिलांना मिळणारी रक्कम खरंच पुरेशी आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं म्हणजेच EACPMने महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या स्टेट लेवल कॅश ट्रान्सफर स्कीम्सचा आढावा घेतला आहे। या अहवालाचं नाव स्टेट लेवल विमेन टार्गेटेड कॅश ट्रान्सफर स्कीम्स अ रिव्ह्यू असं आहे आणि या अहवालात महिलांना थेट बँक खात्यात मिळणाऱ्या मदतीमुळे झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आलाय। EACPMच्या मते महिलांना मिळणारी रक्कम त्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करत आहे। या पैशांमुळे घरात महिलांच्या निर्णय क्षमतेत वाढ होत असल्याचं, त्यांना बचतीची सवय लागल्याचं आणि काही प्रमाणात त्या पैशांचा उपयोग व्यवसायासाठीही होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आले आणि त्यामुळे सध्याचा 1000 ते 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2000 ते 2500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे। या शिफारशी मागे सर्वात मोठं कारण म्हणजे महागाई। अहवालानुसार गेल्या काही वर्षात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत। सरकारी आकडेवारीचा दाखला देत अन्नधान्याची महागाई दरवर्षी अंदाजे 7 ते 8% राहिल्याचंही या संदर्भात सांगितलं जातं। त्यामुळे 2022 मध्ये 1000 रुपयामध्ये ज्या वस्तू मिळत होत्या त्यासाठी आता 1300 ते 1400 रुपये खर्च येत असल्याचा मुद्दा पुढे आलाय आणि म्हणूनच महिलांना दिली जाणारी मदत महागाईशी जोडली जावी म्हणजे तिची खरी किंमत टिकून राहील अशी भूमिका या अहवालात मांडण्यात आली आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात आणि या योजनेचा लाभ जवळपास 2.5 कोटी महिलांना मिळत असल्याचं सांगितलं जाते। EACPMच्या अहवालात या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सवयींमध्ये बदल दिसत असल्याचाही उल्लेख आहे। तसेच SBI रिसर्चच्या संदर्भानुसार ग्रामीण महिलांच्या बचत दरात सुमारे 15% वाढ झाल्याचंही सांगितलं जातं। या अहवालात असंही नमूद केलं आहे की या पैशांपैकी सुमारे 60% हिस्सा खाण्यापिण्यांवर, औषधोपचारांवर आणि मुलांच्या शिक्षणावर खर्च होतो, तर उरलेला हिस्सा बचतीत किंवा छोट्या व्यवसायासाठी वापरला जातो। आणि विशेष म्हणजे हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही। ओडिशामध्ये सुभद्रा योजना आहे जिथे महिलांना वर्षाला 10,000 रुपये दिले जातात। मध्य प्रदेशात लाडली बहना योजना आहे ज्यामध्ये आधी 1250 रुपये मिळत होते आणि आता ती रक्कम 1500 रुपये करण्याची घोषणा झाली आहे। कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू असून तिथे महिलांना दरमहा 2000 रुपये दिले जातात। या सगळ्या योजनांचा मोठा आर्थिक भार राज्यांच्या तिजोरीवर पडत असल्याचंही अहवालांमध्ये अधोरेखित करण्यात आले। वेगवेगळ्या राज्यांमध्ये या योजनांवर मोठा खर्च केला जातोय। महाराष्ट्राचा खर्च जवळपास 46,000 कोटी रुपये, मध्य प्रदेशचा सुमारे 18,000 कोटी रुपये, ओडिशाचा सुमारे 10,000 कोटी रुपये आणि कर्नाटकचा 26,000 कोटी रुपये इतका असल्याचं सांगितलं जाते।
आणि या सगळ्या योजनांमधून कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यांमध्ये दरमहा पैसे जमा होत आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही शिफारस प्रत्यक्षात मान्य होणार का? कारण EACPMने फक्त एक अभ्यास अहवाल दिला असून अंतिम निर्णय सरकारलाच घ्यायचा आहे। मात्र अहवालामुळे एवढं नक्की झालं आहे की महिलांसाठीच्या कॅश ट्रान्सफर स्कीम्स आता फक्त राजकीय घोषणा न राहता आर्थिक धोरणाचा मोठा भाग बनले आहेत। तर लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवण्याची चर्चा आता थेट केंद्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेपर्यंत पोहोचली आहे आणि महागाई लक्षात घेऊन 1500 रुपयांचा हप्ता 2000 ते 2500 रुपये किंवा त्याहून अधिक वाढवण्याची शिफारस देखील झाली आहे। आता अंतिम निर्णय कधी येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। यावर तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।